नमस्कार, मी मंजित मोहरील. एप्रिल 1663ला शिवाजी महाराजांनी असं काही केलं की भारतातल्या प्रत्येक लहान मुलापासून तर वृद्ध माणसाच्या जिभेवर शिवाजी महाराजांचं नाव होतं. काही इतिहासकारांनी तर शिवाजी महाराजांची तुलना हॅनिबलशी केली. हॅनिबल म्हणजे तो ज्याने रोमन एम्पायरला ललकारलं होतं. हॅनिबल म्हणजे तो ज्याला वन ऑफ द बेस्ट मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट ऑफ ऑल टाइम्स असं म्हणतात. शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर हल्ला केला, ज्यात शाहिस्ता खानाला त्याच्या हाताची बोटं गमवावी लागली. मार्च 1660ला शिवाजी महाराजांविरुद्ध मोगलांनी शाहिस्ता खानाची नेमणूक केली. मे 1660ला शाहिस्ता खान स्वराज्यात येऊन दाखल झाला. शाहिस्ता खानाचं सैन्य पण अफाट होतं. असं लिहिलं आहे की लष्कर मुक्काम करी तेव्हा 2 गाव लांब व गाव 1.5 गाव लष्कर राहत असे. शाहिस्ता खान मजल दर मजल करीत पुण्यास आला. उत्तरेकडनं शाहिस्ता खान आणि दक्षिणेकडनं सिद्दी जौहर असे शिवाजी महाराजांवर आले. शिवाजी महाराज दुहेरी संकटात सापडले होते. याला वॉर ऑन 2 फ्रंट्स असंच म्हणतात. 6 महिन्याआधी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. शाहिस्ता खान जेव्हा स्वराज्यात दाखल झाला तेव्हा त्याने चाकणचा भुईकोट किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. त्या भुईकोट किल्ल्याचं नाव आहे संग्रामदुर्ग. संग्रामदुर्गाला शाहिस्ता खानाने वेढा लावला, पण त्या लहानशा गडीने शाहिस्ता खानाला अशी झुंज दिली की शाहिस्ता खानाला तो भुईकोट किल्ला घेण्यासाठी 56 दिवस लागले. मोगल परांड्याचा किल्ला घेतात. सिद्दी जौहर आदिलशाही विरुद्ध बंड करून उठतो. शिवाजी महाराज उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करतात. शिवाजी महाराज दक्षिण कोकण जिंकतात. अशा बऱ्याच घडामोडी मधल्या काळात झाल्या. तरी शाहिस्ता खान स्वराज्यात आपले पाय जमवून बसलाच होता. एवढंच काय, ज्या लाल महालात शिवाजी महाराजांचं लहानपण गेलं त्याच लाल महालात शाहिस्ता खानाने स्वतःचं वास्तव्य केलं होतं. मे 1660ला शाहिस्ता खान स्वराज्यात आला आणि आता चालू होतं 1663. 3 वर्ष उलटून गेली होती शाहिस्ता खान स्वराज्यात येऊन. आता स्वराज्याचे हाल झाले होते. स्वराज्यातून शाहिस्ता खानाला बाहेर हुसकावून लावणे हे गरजेचे झाले होते. हे शिवाजी महाराजांना माहिती होते आणि शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला. 5 एप्रिल 1663ला शिवाजी महाराज काही निवडक सैन्यासह निघाले आणि पुण्याला पोहोचले. त्यात आजचे जे खेड शिवापूर आहे त्यात राहणारे 2 बंधू, एकाचं नाव बाबाजी बापूजी आणि दुसऱ्याचं नाव चिमणाजी बापूजी असे दोघेही होते. असं लिहिलं आहे की शास्ता खान पुण्यास आला ही खबर तहकीक आणवली आणि राजे राजगडावरून सडे होऊन खाली उतरून निवडक लोक व लष्कर घेऊन चालिले. महाराजांनी आपले घोडे सर्जेराव जेध्यांच्या देखरेखीखाली मुळा नदीच्या काठी सोडले आणि महाराज स्वतः निवडक सैन्यासह पुणे शहरात शिरले. जेव्हा शाहिस्ता खानाचे लोक विचारी की तुम्ही कुठले, तुम्ही कोणाचे लोक, तुम्ही कुठे गेले होते, तेव्हा बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी जे लष्कराच्या समोर चालत होते ते सांगायचे की कटकातील लोक चौकी पहाऱ्यास गेलो होतो. म्हणजे आम्ही लष्करातील लोक आहोत आणि आम्ही चौकी पहाऱ्यावर गेलो होतो. काफी खानाने असं म्हटलं आहे की मराठ्यांनी लग्नाचं वऱ्हाड येत आहे म्हणून 200 लोकांसाठी परवाने कोतवालाकडनं आधीच जमवून ठेवले होते. ज्याचं लग्न आहे असा तो नवरदेव आधीच पुणे शहरात आणून ठेवला होता. असं करून आपलं काही सैन्य आधीच पुण्यात मराठ्यांनी आणून ठेवलं होतं असं काफी खान आपल्या डॉक्युमेंटमध्ये लिहितो. शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक लाल महालाजवळ पोचले. लाल महालाच्या मागच्या बाजूला स्वयंपाकघर होतं, ज्याला मुदपाक खाना पण म्हणतात. त्या मुदपाक खान्याच्या जवळ शिवाजी महाराज मागच्या बाजूनी गेले. तिथे एक लहानसा दरवाजा होता. तो तात्पुरता बंद केला होता. मातीने आणि विटांनी तो दरवाजा तात्पुरता बंद केला होता. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कुदळीनी तो दरवाजा फोडून काढला आणि तिथे एक खिंडार पडलं. शिवाजी महाराजांचं सैन्य त्या खिंडारीतून आत गेलं. महिना रमजानचा होता. आतमध्ये काही आचारी आधीच उठले होते दुसऱ्या दिवशीची तयारी करण्यासाठी. आपलं सैन्य जसं आतमध्ये गेलं, हे निवडक धारकरी जसे आतमध्ये गेले तसं त्यांनी त्या आचार्यांचा निकाल लावला. आतमध्ये थोडा गोंधळ माजला. लाल महालामध्ये पडद्यांनी छोटे छोटे महाल बनवून ठेवले होते. म्हणजे पडदे लावले होते, कापडी पडदे लावले होते आणि त्यांनी पार्टिशन करून ठेवलं होतं. आपले मराठे जे आतमध्ये घुसले होते, शिवाजी महाराज पण आतमध्ये घुसले होते, ते तलवारीनी ते पडदे कापत 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 पुढे जात होते आणि शेवटी शाहिस्ता खानाच्या महालासमोर ते आले. शाहिस्ता खान ज्या महालात झोपला होता तिथे आतमध्ये काही त्याच्या दासी पण होत्या, काही बायका पण होत्या. त्यांना जाग आली आणि त्यांनी एकच गलबला केला. त्यांनी आरडाओरडा केला की कोणीतरी आलाय म्हणून. आणि त्यातल्या काही लोकांनी आतमध्ये जे दिवे लागले होते महालात ते दिवे विझवले. एकच गोंधळ उडाला. त्यात शाहिस्ता खान पण उठला असावा. शिवाजी महाराजांच्या तलवारीचा एक वार झाला आणि त्याच्या शाहिस्ता खानाच्या हातची बोटं तुटली. शाहिस्ता खानाचा मोठा मुलगा अबुल फतेह तो पण उठला त्या धामधुमीत, पण तो त्याच्यात मारला गेला. शाहिस्ता खानाची बरीच लोक त्याच्यात मारल्या गेली. शाहिस्ता खानाचा जावई पण त्याच्यात मारला गेला. 40 ते 50 लोक शाहिस्ता खानाची मारले गेली असं म्हणतात. शिवाजी महाराजांचे पण 6 लोक त्याच्यात मारले गेले. शाहिस्ता खान मेला कदाचित या गडबडीत
असं वाटलं, कारण लोकांनी एकच आरडाओरडा चालू केला की कदाचित शाहिस्ता खानच पडला. आपल्या सैन्याला पण असं वाटलं की शाहिस्ता खान आता मारला गेला. आपल्या सैन्याने तिकडनं काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. आपलं सैन्य तिथनं निघालं आणि लाल महालाच्या बाहेर निघतात आहे आणि तिथे नदीच्या काठी जे सर्जेराव जेधा यांच्या देखरेखीखाली जे सैन्य होतं, काही घोडे तिथे ठेवले होते, ते घेऊन शिवाजी महाराजांचं सैन्य पुढे गेलं आणि कर्यात मावळच्या दिशेने ते दौडत सुटलं. काही डॉक्युमेंट्समध्ये असंही लिहिलं आहे की कात्रजचा जो घाट आहे, त्या कात्रजच्या घाटात झाडांना आणि बैलांच्या शिंगाला पलोते बांधण्यात आले आणि त्याला मशालीनी आग लावून दिली. असं वाटलं सैन्याला की कदाचित हे तिथे तो जो उजेड दिसतो आहे, तिथे ज्या मशाली दिसतात आहे, तेच शिवाजी महाराजांचं सैन्य आहे, तोच गनिम आहे. म्हणून मोगलांचं सैन्य कात्रजच्या दिशेने धावत सुटलं आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आणि त्यांचं पूर्ण सैन्य सिंहगडावर पोहोचलं. या पूर्ण प्रसंगाचं वर्णन इंग्लिश अधिकारी फिलिप गिफर्ड म्हणून जो राजापूर वखारीत होता, त्यांनी सुरतेला लिहिलेल्या पत्रात लिहिलेलं आहे. त्यात तो म्हणतो, Yesterday arrived a letter from Raja written himself to Raoji, given him an account how he himself with 400 choice men went to Shaista Khan's camp. There, upon some pretense, he got into his tent to salam, and presently slew all the watch, killed Shaista Khan's eldest son, his son-in-law, 40 great persons attending him. Their general wounded Shaista Khan with his own hand. इथे देअर जनरल म्हणजे तो शिवाजी महाराजांना रेफर करतोय. जेधे शकावलीत म्हटलं आहे, चैत्र शुद्ध अष्टमी रविवारी शास्ताखानावरी पुण्यात शिवाजी राजा खासा जाऊन छापा घातला. शास्ताखानाचा हात तुटला, मग पळाला. त्याचे लोक अब्दुल फतेह ठार झाला. लाल महालात शिरले तेव्हा कान्होजी नाईक जेधे याचा पुत्र चांदजी नाईक समागमे युद्ध समयी होते. सर्जेराव स्वराज्याच्या जमावात नदी पलीकडे ठेवले होते. राजश्री स्वामी लाल महालाचे दिंडीने बाहेर निघाले. घोड्यावरी बैसून निघून स्वाराबरोबर कर्यात मावळात निघाले. वरकड जागा जागा लष्कराचे टोल्या ठेवल्या होत्या, त्याही निघाल्या. तसेच सभासद बखरीत म्हटले आहे, खानाची बोटे 3 उडाली तेव्हा गलबला थोर जाहाला. गनिम आला असे कळून चौतर्फांनी लष्कर तयार झाले. मग राजे बाहेर निघाले. चौकीचे लोक व लष्कर लोक गनिम कोठे म्हणून धावू लागले. त्याचबरोबर हेही गनिम कोठे म्हणून धावता धावता बाहेर निघाले आणि आपली फौज सोरनौबत व पेशवे होते त्यास मिळून चालले. शाहिस्ता खान हा नंतर फार काळ पुण्यात राहिला नाही. मे 1663 औरंगजेबाने त्याची बदली दक्षिणच्या सुभ्यावरनं काढून बंगालच्या सुभ्यावर केली आणि दक्षिणच्या सुभ्यावर शहजादा मोहम्मद मुअज्जम याला आणलं. औरंगजेब हा इतका संतापला होता की त्यांनी शाहिस्ता खानाला मला भेटायला येऊ नको असं सांगितलं. अशा पद्धतीनं स्वराज्यावर हे आलेलं आणि 4 वर्ष टिकलेलं संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत असामान्य धाडसाने संपवलं. हा प्रसंग सांगितल्याशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं मी आजचा व्हिडिओ करतो, तुमच्यासमोर ठेवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मंजित मोरेल तुमची रजा घेतो. धन्यवाद.